नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की घरामध्ये रक्षाबंधनाची तयारी सुरू असते. सायली तयारी करत असते. एवढ्यात तिथं पूर्णाजी येते आणि बोलते, सायली काय करतेस, इकडे ये. सायलीला वाटतं की आपल्यापासून काहीतरी चुकलंय. सायली खूप घाबरते. सायली पूर्णाजी जवळ जाते आणि बोलते, पूर्णाजी माझं काय चुकलं का? तन्वी आणि आसमी खुश होतात. त्यांना वाटतं आता पूर्णाजी सायलीला बोलणार. पूर्णाजी बोलते, हो चुकलं तुझं. आज रक्षाबंधन आहे ना. आज ज्या बहिणीने भावाला राखी बांधायची ती बहीण मोबाईलच्या डबड्यात डोकं खुपसून बसलीये आणि तुझी चूक ही आहे की तू तुझ्या नंदेचं वागणं खपवून घेतेस. कल्पना बोलते, पूर्णाई बरं झालं तुम्हीच बोललात. आता तरी बघूया अस्मिता तिच्या जागेवरून उठते का? पूर्णाजी बोलते, अस्मिता उठ उठ. अस्मिता काही जागेवरून हलत नाही. हे बघून अर्जुन आणि अश्विन दोघेही एकसाथ बोलतात, अगं उठ. पूर्णाजी बोलते, उठ, पाटाखाली रांगोळी काढ. अस्मी बोलते, मी उठणारच होते पण त्या रांगोळीने ना माझी बोट खराब होतात त्यामुळे मी रांगोळी नाही काढली. अश्विन बोलतो, हे बघ तू त्या भरलेल्या रांगोळीच्या हाताने जे आम्हाला राखी बांधलीत ना तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. अर्जुन बोलतो, एक्झॅक्टली काहीच प्रॉब्लेम नाहीये, उठ चल. रविराज तन्वीला बोलतो, तन्वी बाळा तू पण मदत कर ना तिला. तन्वी बोलते, हो हो करते ना. अस्मी आणि तन्वी रांगोळी काढायला लागतात. पूर्णाजी बोलते, आणि सायली जर का तू या दोघींना मदत केलीस तर गाठ माझ्याशी आहे. सायली प्रतापराव जवळ जाते आणि बोलते, बाबा अजून तुम्ही तोच विचार करताय का काय की प्रतिमा आत्या तुम्हाला राखी बांधतील का नाही? प्रतापराव बोलतात, मी किती दुर्दैवी भाऊ आहे ना सायली. आज इतक्या वर्षांनी माझी बहीण परत आली आहे पण माझं रक्षाबंधन काही होणार नाही. सायली प्रतापरावांचा हात हातात घेते आणि बोलते, बाबा मी तुम्हाला शब्द देते की आजचा दिवस तुमच्या मनासारखा साजरा होईल. कल्पना बोलते, अर्जुन अश्विन चला ओवाळून घ्या. अस्मिता अर्जुनला राखी बांधते. अर्जुन बोलतो, एक प्रॉब्लेम झालाय, गिफ्ट आणायला मी विसरलो. अस्मी चिडतीन बोलते, अरे आज सकाळपासून वेळ होता ना तुझ्याकडे, मग का आणलं नाही गिफ्ट? अर्जुन बोलतो, नाही विसरलो मी, नेक्स्ट इयर तुला देईन नक्की. अस्मी बोलते, मम्मा बघ नाही काय मला गिफ्ट हवंय आत्ताच्या आत्ता. रविराज बोलतो, ज्युनियर आज तरी बहिणीची चेष्टा नको करू. अर्जुन अस्मिताला बोलतो, डोळे मीठ आणि तिच्या हातावर एक छोटस बॉक्स ठेवतो. अस्मी बोलते, एवढं छोटं? अर्जुन बोलतो, अगं उघडून तरी बघ. तन्वी बोलते, अस्मिता अगं बघ तरी, अर्जुनने दिले म्हटल्यावर काहीतरी असणारच स्पेशल. अस्मी गिफ्ट उघडून बघते आणि खुश होते. तिला अर्जुनने कानातले दिलेले असतात. अर्जुन बोलतो, छोटस गिफ्ट आहे ना, नकोय ना तुला, दे इकडे गिफ्ट आहे, मी माझ्या बायकोला देतो. अस्मी बोलते, ए नाही हे माझे गिफ्ट आहे, मी कोणाला देणार नाही. अस्मी अश्विनलाही ओवाळते. इकडे सायली प्रतिमा जवळ येते आणि तिला साडी देत बोलते, प्रतिमा त्या आता तयार होता का तुम्ही? आज खूप खास दिवस आहे, तुम्ही आधी तयार व्हा ना, मग तुम्हाला कळेलच. प्रतिमा काही साडी नेसायला तयार होत नाही. सायली बोलते, बरं आज कोणता दिवस आहे ते मी सांगते. आज रक्षाबंधन आहे, भावा बहिणीच्या नात्याचा पवित्र दिवस. आणि हे बहीण भाऊ कितीही बांधले ना तरी आई वडिलांसमोर एकत्र येतात आणि एकमेकांच्या चुका लपवतात. आणि त्यांचं वय कितीही वाढलं ना तरी हा बंध सैल होत नाही. तुम्ही तुमच्या भावालाच राखी बांधाल ना प्रतिमा त्या? इकडे बाहेर सर्वजण प्रतिमाची वाट बघत असतात पण प्रतिमा काय बाहेर येत नाही. प्रतापराव बोलतात, कल्पना हे सगळं उचल इथून आणि आवरून ठेव. माझी आजची राखी पौर्णिमा सुद्धा मागच्या काही वर्षांसारखीच गेली. पूर्णाई अगं नको बघूच दाराकडे, नाही येणार आहे ती. इतक्या वर्षांनी माझी बहीण घरात आली आहे आणि तिला नातच आठवत नाहीये. एवढ्यात सायली प्रतिमाला घेऊन येते आणि बोलते, त्यांना आठवत नाहीये पण आपल्या तर लक्षात आहे ना. प्रतिमाला बघून सर्वजण खुश होतात. रविराज बोलतो, प्रताप तुझी सून पुन्हा जिंकली बघ, बस पाटावर. पूर्णाई बोलते, हो प्रताप, या दिवसाची खूप वर्षापासून वाट पाहिलीस तू, चल ये पाटावर बस. प्रतापराव येऊन पाटावर बसतात. सायली बोलते, प्रतिमा त्या तुम्हाला तुमच्या भावाची ओळख पटते का? प्रतिमा खाली मान घालून गप उभी राहते. सायली बोलते, बरं हरकत नाही पण तरीही तुम्ही त्यांना राखी बांधू शकता. प्रतापराव बोलतात, प्रतिमा मी तुला आठवत नसेल पण मी आज तुला परत वचन देतो की मी तुझं आयुष्यभर रक्षण करेन. प्रतिमा सायलीच्या हातातून ताट घेते आणि प्रताप जवळ येते. तन्वी मनातच विचार करत असते, जे एवढ्या दिवसात झालं नाही ते या राखीमुळे झालं तर? अरे यार मला आता हे रोजचं टेन्शन झेपत नाहीये. प्रतिमा प्रतापला राखी बांधते आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहतो की पूर्णाई सायलीला बोलत असते, आपल्या घरातल्या माणसांचं नात्यांचं तू खऱ्या अर्थाने रक्षण केलंयस सायली. खंबीर भाऊ तोच असतो जो आपल्या बहिणीच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देत नाही, कायम तिच्या आनंदाचा विचार करतो आणि हे सगळं आपल्या घरासाठी करणारी तू आहेस. म्हणून मी ही आपल्या घरातर्फे तुला राखी बांधते आणि पूर्णाई सायलीला राखी बांधते.